आहे, तुमच्या समस्यांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. आपला आजचा विषय आहे, तुमच्या समस्यांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. आणि हा विषय शिकत असताना आपण पवित्र शास्त्रातील वेगवेगळ्या पुस्तकातून वेगवेगळे जे काही संदर्भ आहे ते वाचणार आहोत आणि त्या संदर्भातून आपण हे समजून घेणार आहोत की जेव्हा जेव्हा लोक हे समस्येचा सामना करत होते त्या वेळेला त्यांनी त्यांच्या समस्येवरती कशा प्रकारे मात केली आणि त्यातून ते कसे बाहेर आले. आणि आपण ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये समस्यांचा सामना करत असतो त्यावेळेला आपण कशा प्रकारे त्या समस्यांवरती विजय प्राप्त केला पाहिजे आणि त्या समस्यांना आपण आपल्या जीवनातून जे आहे देवाच्या सहाय्याने काढून टाकलं पाहिजे, हे या विषयाशी संबंधित आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि म्हणून प्रत्येक जे काही मुद्दे आहेत विषयासहित लिहून घेत चला, कारण अनेक नवीन विषय मागील दिवसांमध्ये आपण शिकलो, अनेक नवीन विषय या दिवसांमध्ये आपण शिकत आहोत, अशासाठी की आपली आत्मिक जे काही वाढ व्हावी मोठ्या प्रमाणामध्ये या अनुषंगातून. आणि मग या विषयातला जो मुद्दा क्रमांक 1 आहे तो लिहा. मुद्दा क्रमांक 1, तुमचा विश्वास. मुद्दा क्रमांक 1 लिहा, तुमचा विश्वास आजारापेक्षा मोठा ठेवा. मुद्दा क्रमांक 1 लिहा, तुमचा विश्वास आजारापेक्षा मोठा ठेवा किंवा तुमचा विश्वास तुमच्या समस्येपेक्षा मोठा ठेवा. आता ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये आपण समस्येशी जे आहे ना किंवा एखाद्या आजाराशी ज्या वेळेला आपण सामना करत असतो ना, एखाद्या समस्येचा किंवा एखाद्या आजाराचा, दोघांपैकी एक, ठीक आहे, आपण काय करत असतो, सामना करत असतो, त्यावेळेला सर्वात जास्त ती समस्या आपल्या विश्वासावर काय करते, हल्ला करते, जो आपला देव असतो. आणि कशा प्रकारे ती समस्या किंवा तो आजार आपल्या विश्वासावरती हल्ला करतो हे आपण मागील दिवसांमध्ये योबाच्या जीवनातून शिकलो होतो. त्याच्या पत्नीच्या वक्तव्यातून आपण काय केलं होतं, हा विषय शिकलो होतो. आता पहिला जो मुद्दा आहे तो हा आहे की तुमचा विश्वास हा आजारापेक्षा काय करा, मोठा ठेवा. आता ह्या मुद्द्याशी संबंधित आपण पवित्र शास्त्रातून मत्तयाचं पुस्तक 9वा अध्याय आणि वचन 22 आपण वाचणार आहोत. आणि ह्या वचनातून आपण समजून घेणार आहोत कशा प्रकारे विश्वास हा आपल्या समस्येपेक्षा आपण काय केला पाहिजे, मोठा जो आहे तो ठेवला पाहिजे. कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा हे वचन. तेव्हा येशू मागे वळून तिला म्हणाला, मुली धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि ती स्त्री त्याच खटकेपासून बरी झाली. व्हेरी गुड. आता पहा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू हा एका अशा स्त्री बरोबर बोलत आहे जी गेल्या 12 वर्षापासून तिच्या जीवनात असलेला जो काही आजार आहे त्या आजाराचं देखील नाव या शास्त्र भागामध्ये दिलेलं आहे, ठीक आहे ना. वचन सांगतं की तिला जो आजार होता त्या आजाराचं नाव होतं रक्तस्राव. लक्ष द्या, सतत रक्तस्राव जो आहे तो त्या ठिकाणी तिच्या शरीरातून होत असल्या कारणामुळं ती अतिशय ह्या आजाराला घेऊन त्रस्त झालेली होती, अतिशय. परंतु ज्या वेळेला आपण पाहतो की ह्या आजाराचा ती सामना करत होती त्यावेळेला ती त्या आजाराला घेऊन तिच्या वैयक्तिक जीवनामध्ये कुठेही खचलेली आपल्याला दिसत नाही. तुम्ही जर हा संपूर्ण शास्त्र भाग जर पाहिला तर देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की तिच्याकडं जे काही होतं नव्हतं ते सर्व बरं करण्याच्या अनुषंगातून तिने काय केलं माहिती का, खर्च केलेला होता. तुम्ही जर वेगवेगळे शास्त्र भाग जर वाचले या विषयाशी संबंधित शुभवर्तमानातल्या पहिल्या 4 पुस्तकातून तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजून येतील. ह्या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला अतिशय स्पष्टपणे हे सांगत आहे
की तिच्याकडे जे होतं नव्हतं ते सर्व तिने तो आजार बरं करण्याच्या अनुषंगातून खर्च केलं होतं आणि आता तिच्याकडे काही उरलेलं नाहीये. तिच्याकडे काही उरलेलं नाही, कारण वचन सांगतं की सर्व काही तिच्याकडे होतं ते खर्च करून टाकल्यानंतर देखील त्या ठिकाणी तो जो आजार आहे तो बरं झालेला नव्हता. आता विचार करा, इतक्या भयानक अशा परिस्थितीचा सामना ती करत असल्या कारणानंतर तिचा जो विश्वास आहे देवाप्रतीचा तो लगेचच त्या ठिकाणी काय झाला असता माहिती का, तो उडून गेला असता. पण तिने तिच्या समस्येवरती आपण पाहतो की तिची जी समस्या आहे त्या समस्येला तिने तिच्या देवाप्रती असलेला जो काही विश्वास आहे त्याच्यावरती हावी होऊ दिला नाही आणि ती मोठ्या विश्वासाने त्या गर्दीमधून येशूच्या वस्त्राच्या त्या गोंड्याला शिवण्याकरता जे आहे ना आलेले आपल्याला पाहायला भेटते. आणि येशू या वचनात आपल्याला पाहायला भेटतं की त्या स्त्री बरोबर जी गेल्या 12 वर्षापासून ह्या आजाराशी काय करते माहिती का, लढत होती. गेल्या 12 वर्षापासून ती स्त्री जी आहे ना ह्या आजाराचा सामना करत होती. त्या स्त्रीसोबत येशू बोलत आहे आणि बोलत असताना येशू सर्वात अगोदर तिला एक महत्वाची गोष्ट ह्या 22व्या वचनाच्या भागामध्ये बोलताना दिसतो आणि ते म्हणत आहे की मुली धीर धर. लक्ष द्या, अनेक वेळा आपला जो धीर आहे हा केव्हा सुटतो माहिती का, ज्या वेळेला एकाच परिस्थितीशी आपण एकाच आजाराशी आपण वारंवार सामना करत असतो त्यावेळेला हा आजार आपल्या जीवनातला जो काही धीर आहे ना तो नाहीसा करण्याच्या अनुषंगातून आपल्या जीवनामध्ये काय करतो माहिती का, हावी होण्याचा प्रयत्न करत असतो. ही जी स्त्री आहे ना ह्या स्त्रीच्या जीवनामध्ये काही अंशी अशाच प्रकारे तिचं धीर तिने सोडून द्यावा या अनुषंगातून हा आजार तिला भयानकरित्या काय करतो माहिती का, अतिशय भयानकरित्या त्रास देतो. आणि देवाने ज्या वेळेला वचन सांगतं की येशूने मागवून बघितलं. लक्ष द्या, आपण मागील दिवसांमध्ये पवित्र आत्म्याची 9 वर्तन ही कशा प्रकारे येशूच्या जीवनातून कार्य करतात हे शिकलो होतो. आणि येशूमध्ये आपण पाहतो की प्रगटीकरणाचा आत्मा जो आहे ना तो येशूच्या ठाई होता आणि त्याला ह्या गोष्टी प्रगट झाल्या आणि म्हणून तो त्या ठिकाणी त्या स्त्रीला 22व्या वचनाच्या ब भागामध्ये असं म्हणत आहे की मुली धीर धर. लक्ष द्या, आणि मग पुढे असं म्हणत आहे की तुझ्या विश्वासाने, लक्ष द्या, तिच्या ठाई जर विश्वास नसता आणि तो विश्वास जर तिच्या समस्येने काय केला असता, तिच्यामधला देवाप्रतीचा जर नष्ट करून टाकला असता तर ती ह्या गर्दीमध्ये येशूच्या गोंड्याला कपड्याच्या शिवण्याकरता आली नसती. पण तिच्या ठाई इतक्या वर्षापासून ती ह्या आजाराचा सामना करत असताना देखील तिचा विश्वास देवावरती होता की एक दिवस का होईना देव मला या माझ्या आजारातून सोडवल, एक दिवस का होईना देव मला माझ्या परिस्थितीतून काय करेल बाहेर काढेल. हा विश्वास तिचा होता आणि म्हणून त्या विश्वासानेच ती येशूच्या मागं आलेली आपल्याला पाहायला भेटतं आणि ह्या विश्वासानेच तिने येशूच्या वस्त्राच्या त्या गोंड्याला शिवलेला आपल्याला पाहायला भेटतं. आणि मग वचन सांगत आहे की तिच्या ठाई असलेला देवाप्रतीचा जो विश्वास आहे ना त्या विश्वासामुळे ती बरी झालेली आहे. आपण ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्यांचा, आजाराचा, त्रासाचा सामना करत असतो त्यावेळेला आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेची आहे, ती ही की आपल्या समस्येपेक्षा आपण आपला जो विश्वास आहे ना तो मोठा केला पाहिजे. आपला जो विश्वास आहे, लक्ष द्या, देवावरचा, तो आपण काय केला पाहिजे माहिती का, आपल्या समस्येपेक्षा मोठा केला पाहिजे. आपण आपली समस्या ही मोठी करू नये. लक्ष द्या, आपण आपली समस्या काय करू नये, मोठी करू नये. लक्ष द्या, ज्या वेळेला शिष्य हे जहाजीमध्ये बसून गणेशराच्या प्रदेशामध्ये चालले होते त्या भूतग्रस्ताला बरं करण्याकरता, त्यावेळेला वचन सांगते की समुद्रामध्ये वारं आलं, वादळ आलं, लाटा त्या अशा उचंबळून समुद्राचं पाणी त्या जहाजामध्ये येऊ लागलं आणि त्या ठिकाणी शिष्य जे आहे ना ते घाबरले. शिष्यांना त्या ठिकाणी जे काही मरण आहे ते दिसू लागलं. पण एकीकडं शिष्य हे वरामावर येशू हा झोपलेला असताना त्याच्याकडे देखील गेलेले आपल्याला पाहायला भेटतात. लक्ष द्या, ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारच्या समस्येचा सामना करतात की ज्या समस्या तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये केवळ नाश दाखवतात, अशा वेळेला एक रस्ता नेहमी उघडा असतो, तो आहे देवाचा. वचन स्पष्टपणे सांगतं की परमेश्वर देव हा आपल्या जीवनामध्ये
आपल्याला आपल्या परेशानीतून बाहेर काढण्याकरता सदैव तत्पर आहे. देवाचा हात हा तोडका नाहीये की तो तुमचा उद्धार करू शकत नाही. देवाचा हात हा तोडका नाहीये की तो तुम्हाला तुमच्या समस्येतून काय करू शकत नाही, बाहेर काढू शकत नाही. जर देव ह्या रक्तस्रावी स्त्रीला जर तिच्या विश्वासामुळं बाहेर काढू शकतो, बरं करू शकतो, तर तो आपल्याला देखील आपल्या समस्येतून काय करू शकतो, बाहेर काढू शकतो. आपल्याला देखील आपल्या समस्येतून तो सोडू शकतो. बघा वचन स्पष्ट सांगतं 9 अध्याय आणि 20 ते 22 वचन पहा काय म्हणत आहे. मत्ते 9 अध्याय 20 ते 22 वचन. मग पहा, 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, कारण ती आपल्या मनात म्हणत होती, मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईल. तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, मुली धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली. व्हेरी गुड. बघा वचन 20 अतिशय स्पष्टपणे सांगत आहे की ती आपल्या मनामध्ये एक गोष्ट सतत 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 म्हणत होती. वचन 21 अ मध्ये ह्या ठिकाणी वचन सांगते की ती आपल्या मनामध्ये म्हणत होती की मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी शिवलं तरी बरं होईल. लक्ष द्या, म्हणजे इतक्या भयानक अशा आजारामध्ये ती असताना देखील त्या आजाराचा विचार न करता त्या आजारातून बाहेर निघण्याच्या अनुषंगातून ती विश्वासाच्या साहाय्याने कृती करून एकच गोष्ट सतत मनामध्ये म्हणताना आपल्याला दिसून येते की मी जर त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तर बरं होईल. अनेक वेळा आपल्या जीवनातल्या समस्या, आपल्या जीवनातल्या परेशान्या, आपल्या जीवनातले आजार हे आपल्याला देवाप्रतीच्या विश्वासासंदर्भातल्या गोष्टींची मुळीच काय करू देत नाही, आपल्याला विचारणा करू देत, मुळीच विचार करू देत नाही. आपल्या जीवनामध्ये समस्या, आजार, परेशानी ह्या आपलं खच्चीकरण करण्यासाठी येतात. देवावरचा आपला जो विश्वास आहे ना तो पूर्णपणे नाश करण्याच्या अनुषंगाने येत असतात. पण लक्ष द्या, आपण देवाचे लेकर या नात्याने आपल्या जीवनातल्या समस्या ह्या आपण आपला देवावरती असलेला जो विश्वास आहे ना त्याच्यापेक्षा मोठं होऊ देऊ नये. ह्या स्त्रीकडून आपल्याला हे शिकणं फार गरजेचं आहे. लक्ष द्या, येशूवर जर विश्वास ठेवला तर येशूचा एक शब्द जो आहे ना आपल्या जीवनातल्या अनेक आजारांना, अनेक परेशांना काय करू शकतो माहिती का, बरं करू शकतो. अनेक त्रासांना ज्या येशूचा एक शब्द जो आहे ना आपल्या जीवनातल्या त्रासांना काय करू शकतो, पूर्णपणे काढू शकतो. ही जी स्त्री आहे, ह्या स्त्रीकडं ज्यावेळेस आपण बघतो किंवा ह्या स्त्री संदर्भात जो काही खरा वृत्तांत ह्या पवित्र शास्त्रात लिहिलेला आहे तो ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला ह्या स्त्रीकडनं काय शिकायला मिळतं. ह्या स्त्रीकडनं ही गोष्ट शिकायला मिळते की हिने त्रासामध्ये असताना देखील त्या त्रासाला तिचा देवाप्रती असलेला जो विश्वास आहे त्याच्यापेक्षा मोठं होऊ दिलं नाही. जर आपण देवाचे लेकर आहोत तर आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. काय माझ्या जीवनामध्ये ज्या त्रासाचा मी सामना करत आहे त्या त्रासापेक्षा मी माझ्या विश्वासाला मोठं ठेवलेलं आहे का मी माझ्या विश्वासाला त्या त्रासासमोर कमी केलेलं आहे आणि त्या त्रासाला मी मोठं केलं. लक्ष द्या, देवाचे लेकर या नात्याने आपण देवासोबत चालत असताना देवाचं वचन हे सांगतं की जो तुमच्या आतमध्ये आहे ना तो मोठा आहे. आपल्या आतमध्ये कधी माहिती का, ज्या वेळेला आपण पहिले करीन 3 अध्याय आणि वचन 16 वाचतो. बघा काय म्हणत आहे, पहिले करीन 3 अध्याय, पहिले करीन 3 अध्याय आपण काढूया आणि वचन 16 कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे. पहिले करीन 3 अध्याय आणि वचन 16. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हास ठाऊक नाही काय. व्हेरी गुड. काय म्हणत आहे, आपण देवाचं मंदिर आहोत आणि आपल्यामध्ये देवाचा आत्मा काय करतो, वास करतो. मग देवाचा आत्मा जर आपल्या ठाई आहे आणि एकीकडे जर आपण समस्येचा सामना करत आहोत तर त्या समस्येपेक्षा मोठा जर आपल्यामध्ये कोण आहे तर तो देव आहे. आणि ह्या देवाला आपल्या जीवनामध्ये
कार्य करू द्या. आणि तो कशा प्रकारे कार्य करू शकतो माहिती का? विश्वासाद्वारे. कारण वचन सांगतं विश्वास वाचून देवाला प्रसन्न करणं हे अशक्य आहे. विश्वास वाचून देवाला प्रसन्न करणं काय माहिती का? अशक्य आहे. जर तुमच्यामध्ये विश्वास आहे तर तुमच्या जीवनामध्ये देव काम करेल. आणि ज्या भागामध्ये तुम्हाला वाटतं की देवाने काम करावं त्या भागामध्ये त्याला काम करण्याकरता तुम्ही काय केलं पाहिजे माहिती का? सांगितलं पाहिजे. आणि तो निश्चित अर्थाने तुमच्या जीवनामध्ये काम केल्याशिवाय राहणार नाही. मुद्दा क्रमांक 2 लिहा. मुद्दा क्रमांक 2, अडथळे पार करा, हार मानू नका. मुद्दा क्रमांक 2 लिहा. अडथळे किंवा अडखळणं पार करा, हार मानू नका. अनेक वेळा आपण हार मानतो आणि हार आपण मानू नये अशी देवाची काय माहिती का आपल्याकडनं अपेक्षा आहे. ज्या वेळेला आपण ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करतो त्यावेळेला आपण ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असताना अनेक वेळा पडून राहावं अशा प्रकारची इच्छा बाळगून सैतान हा आपल्या जीवनामध्ये अनेक समस्यांना पाठवतो. आणि ज्या वेळेला ह्या समस्यांचा सामना आपण करतो त्यावेळेला आपण त्या समस्यांना पार करणं शिकलं पाहिजे, हार न मानता. कारण ज्या वेळेला आपण वचन वाचतो ना, मार्कुस सुवर्तमान 2 अध्याय आणि वचन 5 काय म्हणत आहे, कशा प्रकारे आपण आपल्या अडखळणावरती मात केली पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. व्हेरी गुड. बघा वचन सांगतं की तेव्हा त्याचा विश्वास पाहून येशू त्या पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आता हा जो व्यक्ती आहे ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याने बरं होऊ नये म्हणून कोणत्या प्रकारचं अडखळण आपल्याला पाहायला भेटते माहिती का? त्याच्या जीवनामध्ये पाप होतं. त्याच्या जीवनामध्ये काय होतं? पाप होतं. आणि लक्ष द्या, पापामुळं त्या ठिकाणी जो आजार त्याला लागलेला होता ना त्यापासून तो बरा होत नव्हता. आणि येशूने ज्या वेळेला त्या लोकांकडे पाहिलं त्यावेळेला त्या लोकांमध्ये येशूला विश्वास दिसला. पण त्या विश्वासा अगोदर येशूला त्या ठिकाणी त्या पक्षघाती माणसाच्या ठाई असलेलं जे काही पाप आहे ते क्षमा करणं गरजेचं होतं. अनेक वेळा आपल्या जीवनातून आपण आपल्या समस्येतून बाहेर काय येत नाही माहिती का? आपल्या आजारातून आपण लवकर का बाहेर येत नाही माहिती का? कारण कुठंतरी पाप हे आडवं येत असतं आणि त्यामुळं आपल्याला आपल्या समस्येतून आपल्या आजारातून जे आहे ना बाहेर येता येत नाही. मग सर्वात अगोदर आपल्याला आपल्या आजारावरती मात करता यावी यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर जे पाप देवाला आवडत नाही आणि जे आपण केलं आहे त्याची क्षमा जी आहे ती आपण मागितली पाहिजे. कारण ज्या वेळेला आपल्याला पापांची क्षमा होते त्याच्या नेक्स्ट मुमेंटला आपल्या जीवनामध्ये ज्या समस्यांचा आपण सामना करत असतो, ज्या आजारांचा आपण सामना करत असतो ते सर्व आपल्याला सोडून जात असतात. हा जो व्यक्ती आहे ना ह्या व्यक्तीला प्रभू सर्वात पहिली गोष्ट जर काय म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आजच्या सायंकाळच्या वेळेला जर आपण आपल्या जीवनामध्ये समस्यांचा सामना करत आहोत आणि त्यातून आपल्याला जर बाहेर निघायचं आहे पण निघता येत नाहीये, तर का निघता येत नाहीये? तर आज आपण आपलं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे आणि देवाला हे विचारणं गरजेचं की देवा, काय मी तुझ्या विरोधामध्ये असं पाप केलं आहे का जे मला माझ्या समस्येतून बाहेर निघण्याकरता अडखळण्याचं कारण बनत आहे? तर मी आज ते कबूल करतो. मला माझ्या अपराधांची क्षमा कर, पण मला माझ्या समस्येतून बाहेर काढ. मला माझ्या ह्या आजारातून जे आहे ते बाहेर काढ. मला ह्या त्रासातून जे आहे ते काय कर बाहेर काढ. बघा ज्या वेळेला याला क्षमा करण्यात आली, वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की हा जो पक्षघाती मनुष्य आहे ना ह्याला जिथं येशू आहे ना तिथं जाता येत नव्हतं. का? कारण गर्दी भरपूर होती. पापांची क्षमा जी आहे ना त्या ठिकाणी करण्यात आली होती.
बघा त्या ठिकाणी कशा प्रकारे त्याला येशू समोर जे आहे ते एवढ्या गर्दीमधून सोडण्यात आलं. कोणीतरी वचन वाचा, 2 अध्याय 3 ते 5 वचन पहा. 3 ते 5 वचन. मार्क 2 अध्याय 3 ते 5 वचन. मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले. त्याला चौघांनी उतरून आणले होते. त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना म्हणून तो होता तेथले छप्पर त्यांनी उस्तरून काढले आणि वाट करून ज्या जागेवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपल्याला आणखीन एक अडखळण दिसतं. ह्या ठिकाणी 2 अडखळण आहेत. पहिलं अडखळण आपल्याला वचन 4 मध्ये दिसतं. तिथं लिहिलेलं आहे की दाटीमुळं त्यांना त्या आजारी माणसाला घेऊन येशू जवळ जाता येत नव्हतं. येशू जवळ आजार, समस्या सोडवण्याकरता, बरं करण्याकरता जाणं असताना अनेक अडखळण येतील तुम्हाला. हो, अनेक अडखळण येतील, पण त्या प्रत्येक अडखणावरती तुम्हाला मात करता यावी यासाठी तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये येण्याचे जे प्रयत्न आहेत ते कधीच करणं थांबू नये. हे जे लोक त्या पक्षघाती माणसाला घेऊन आले होते ना, त्यांनी येशू समोर असलेली जी गर्दी आहे ती बघून हार मानली नाही किंवा परत त्या पक्षघाती माणसाला त्याच्या घरी नेऊन सोडलं नाही. त्या ठिकाणी जो विश्वास त्यांच्यामध्ये देवाप्रती होता ना, त्या विश्वासाच्या साहाय्याने त्याने त्या ठिकाणी कार्य केलं. आणि कोणतं कार्य केलं? ज्या घरामध्ये येशू होता ना, त्या घराच्या वरचं जे सप्पर होतं, सप्पर एक अडखळण आहे. लक्ष द्या, सप्पर देखील एक काय आहे? अडखळण आहे. तुमच्या जीवनामध्ये देवापर्यंत तुम्ही जाऊ नये, देवापर्यंत तुम्ही पोहोचू नये म्हणून तुम्हाला अडवण्याकरता अनेक अडखळण सैतान तुमच्या वाटेमध्ये उभे करेल. पण त्या प्रत्येक अडखळणांना तुम्ही तुमच्या देवावर असलेला जो विश्वास आहे त्याच्या साहाय्याने हरवणं फार गरजेचं आहे आणि पुढे जाणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी शैतानाच्या अडखळणासमोर जर हार मानली तर तुमच्या जीवनातील समस्या ह्या तुमच्यावरती सहज हावी होतील आणि तुमच्या जीवनात असलेल्या समस्या तुमच्यावर जर हावी झाल्या तर त्या समस्या त्या ठिकाणी तुम्हाला नाशापर्यंत पोहोचवतील. आणि तुमचा नाश होऊ नये म्हणून देवाने तुम्हाला त्याच्या वचनातून, अभिवचनातून त्याचा पुत्र पाठवून, त्याचे संदेष्टी पाठवून, त्याचा पवित्र आत्मा पाठवून जे आहे ना, बरं करण्या संदर्भाचे अभिवचन दिलेले आहे. लक्ष द्या, देवाचं वचन सांगतं की हे पक्षघाती माणसाला घेऊन आलेले लोक आहे ना, त्यांनी हार नाही मानली. येशू ज्या घरामध्ये होता त्याच्या डोक्याच्या वरती असलेलं जे काही छप्पर आहे ना, ते त्यांनी उस्तरून काढलं आणि बरोबर त्या व्यक्तीला येशूच्या समोर त्यांनी काय केलं माहिती का? सोडलं. समस्या तुमचं ध्यान भटकवतील देवावरच. तुम्ही देवापर्यंत पोहोचू नये म्हणून समस्या, आजार, प्रॉब्लेम हे तुमचं ध्यान काय करते माहिती का? भटकवतील. पण त्यावेळेला तुम्ही तुमच्या विश्वासाच्या साहाय्याने देवावरती कॉन्सन्ट्रेट करून देवापर्यंत पोहोचण्याचा रस्ता काय केला पाहिजे माहिती का? तुम्ही शोधला पाहिजे आणि त्या रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडखणावरती मात करून देवापर्यंत पोहोचलं पाहिजे. ही जी स्त्री आहे ना, जिला येशूने बरं केलं, तिला तिचा आजार लोकांमध्ये घेऊन जाणं एवढं सोपं नव्हतं. त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये ती ही स्त्री जगत होती, तिचा आजार घेऊन त्या गर्दीमध्ये शिरून देवापर्यंत जाणं तिच्याकरता एवढं सोपं नव्हतं. पण त्या प्रत्येक वेळेला ती मनामध्ये म्हणत गेली की मी जर त्याच्या कपड्याच्या, वस्त्राच्या कोंड्याला पण शिवलं तरी बरी होईल. लक्ष द्या, जर तुम्हाला समस्येतून निघायचं आहे ना, तर एक गोष्ट सतत बोलत चला, देव मला बरं करेल, देव मला समस्येतून बाहेर काढेल.
जरी आज माझी परिस्थिती बरोबर नाहीये, पण उद्या मी देवाच्या सहाय्याने काय म्हणते का ही गोष्ट सतत बोलत चला. कारण वचन सांगता आपल्या मुखामध्ये सामर्थ्य आहे आणि आपण जे बोलू ते होईल. आणि काय बोलायचं काय आहे? देवाने मला समस्येतून बाहेर काढलं, देवाने माझी परिस्थिती बदलली आहे, देवाने मला आजारातून बाहेर काढलंय, देवाने माझं राहिलेलं काम पूर्ण केलेलं आहे. मी हारणार नाही, समस्येला मी माझ्या जीवनामध्ये हावी होऊ देणार नाही. विश्वास हा समस्येपेक्षा माझा मोठा आहे म्हणत चला. असं तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर तुम्हाला आरोग्य दिल्याशिवाय राहणार नाही. लक्ष द्या, वचन सांगतं ज्या वेळेला ह्या लोकांनी त्या पक्षघाती माणसाला येशूच्या समोर सोडलं, त्यावेळेला त्याचा पक्षघात जो आहे ना बरा झाला, त्याचा आजार त्याला सोडून निघून गेला. आपण जर येशू समोर जर आलो आपल्या विश्वासाच्या सहाय्याने देवावरती असलेला, तर लक्ष द्या, आपला प्रत्येक समस्या, प्रत्येक आजार, प्रत्येक त्रास, प्रत्येक गोष्टी ज्या आपल्याला त्रास देणार आहे आपल्याला सोडून निघून जातील. आणि म्हणून आपण आपले जे काही अडखण आहे ना त्यांना आपण पार केलं पाहिजे. न हार मानू नका, मुळीच हार मानू नका. योबाच्या जीवनाकडे पहा, त्याच्या जीवनामध्ये त्याचं होतं नव्हतं सगळं काही नाश पावला, तरीही त्याने हार मानली नाही. तरीही त्याने त्या ठिकाणी हार मानली नाही. लक्ष द्या, त्याने हार मानावी, मरून जावं, देवाला बरं वाईट म्हणावं, या अनुषंगातून त्याची स्त्री त्याच्याकडे आली, त्याला ही गोष्ट बोलली देखील, पण तो त्या स्त्रीला म्हणाला, तू धर्महीन स्त्रियांसारखं बोलते, देवाकडनं फक्त सुखच घ्यावं का, दुःख नाही का? आणि मग वचन सांगत आहे स्पष्टपणे की या एकंदर सर्व प्रसंगामध्ये योबाने पाप केलं नाही. लक्ष द्या, आपण ज्या वेळेला त्रासातून, समस्येतून ज्यावेळेस आपण जातो ना, त्यावेळेला त्या समस्यांना आपण आपल्या जीवनावरती मुळीच हावी होऊ देऊ नये. त्या अडखणावरती आपण जे आहे ना विजय प्राप्त करण्याकरता सतत 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 काय केलं पाहिजे का? एक गोष्ट म्हटलं की माझा विश्वास देवावरचा माझ्या समस्येपेक्षा मोठा आहे आणि देव मला बरं करेल. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा, ओरडा, थांबू नका, देव ऐकतो. हो, आपल्या समस्या आपला आवाज गप्प करायचा प्रयत्न करते, आपला आजार, आपला आवाज जो आहे ना तो गप्प करायचा प्रयत्न करतील. त्यावेळेला आजाराचं ऐकू नका, समस्यांचं ऐकू नका. लोक देखील तुमचा आवाज गप्प करायचा प्रयत्न करतील. लक्ष द्या, लोकांचं ऐकू नका. का? कारण त्रास तुमच्या जीवनामध्ये आहे, समस्या तुमच्या जीवनामध्ये आहे, यातना तुम्हाला होत आहे. आणि म्हणून अशा वेळेला थांबू नका, ओरडा. कारण वचन स्पष्टपणे सांगतं, मार्कुस सुवर्तमान 10वा अध्याय आणि त्याचं 48 ते 49 काय म्हणत आहे. मार्क 10वा अध्याय आणि 48 पासून तर 49 वचन आपण वाचूया. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकाविले, पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा एक थांबून म्हणाला, त्याला बोलवा. मग तुला बोल. व्हेरी गुड. अजून कोणतरी वाचा, साक्षीचा आवाज क्लिअर येत नाहीये. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले, पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. मग तो त्या आंधळ्याला बोलून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलवत आहे. पुढे वाचत आहे. येस, वाचा. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे, अशी तुझी इच्छा आहे. आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लगेच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. व्हेरी गुड. बघा, वचन किती स्पष्टपणे सांगत आहे. रस्त्याच्या कडेला बसलेला आंधळा पार्थिमय आहे. आणि तुम्हाला माहिती का त्याच्या जीवनातली समस्या काय आहे? तो आंधळा आहे. पण ज्या वेळेला येरिओच्या रस्त्याच्या कडेला बसलेला हा पार्थिमय असंख्य लोकांचा आवाज ऐकत आहे, जो येशूच्या मागे चाललाय, त्यावेळेला त्याने लोकांना विचारलं, हे काय सुरू आहे? आणि लोकांनी देखील त्या ठिकाणी त्याला सांगितलं. त्यावेळेला तो मोठ्याने जे आहे ना ओरडू लागला. काय ओरडलं तो मोठ्याने? बघा, वचन सांगत आहे, नासरतकर येशू
ह्या रस्त्याने चालला हे ऐकल्यानंतर तो त्या ठिकाणी ओरडून म्हणाला, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावरती काय करा, दया करा. लक्ष द्या, देव ज्या वेळेला आपल्या जवळ असतो त्यावेळेला तो किती चांगला आहे याचा अनुभव आपण घ्यावा. पण तो आपल्याला येऊ नये म्हणून आपल्याला अनेक लोक गप्प करायचा प्रयत्न करतात. कशा प्रकारे लोक हे आपल्याला गप्प करायचा प्रयत्न करतात हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत. ज्या वेळेला तुम्हाला देव काय आहे हे समजू लागतं आणि ज्या वेळेला तुम्ही देवाच्या वचनाला अनुसरून जीवन जगू लागतात आणि तुमचं जीवन बदलतं, त्यावेळेला लोक हे कशा प्रकारे तुम्ही देवाच्या मागे चालू नये आणि तुमचं जे जुनं जीवन होतं तशा प्रकारे तुम्ही वागावं म्हणून लोक तुम्हाला गप्प करतात. लोक तुमच्या जीवनामध्ये नाना प्रकारच्या गोष्टी तुमच्या विरोधामध्ये बोलतात. लक्ष द्या, येणाऱ्या दिवसामध्ये हा विषय आपण शिकणार आहोत. पण ह्या ठिकाणी आपण हे समजून घेत आहोत की बर्थमय ह्या ठिकाणी मोठ्याने ओढत आहे आणि तो ओढत असताना लोकांनी त्याला गप्प केलं. लक्ष द्या, जेव्हा ओरडायचं ना तेव्हा ओरडलं पाहिजे आणि जेव्हा नाही ओरडायचं ना तेव्हा नाही ओरडलं पाहिजे. आपलं कसं माहिती का, जेव्हा ओरडलं नाही पाहिजे तेव्हा आपण ओरडतो आणि जेव्हा ओरडलं पाहिजे तेव्हा आपण शांत बसतो. वचन सांगत आहे की हा व्यक्ती जो आहे ना, हा त्याच्या जीवनामध्ये त्या रस्त्याच्या कडेला बसलेला असताना अनेक त्रासाचा सामना त्याने केलेला होता. अनेक समस्याचा सामना जो आहे ना, दृष्टी नसल्या कारणामुळे त्याला करावा लागलेला होता. पण एक दिवस त्याच्या जीवनामध्ये असा आला की तो त्या ठिकाणी लोकांचं न ऐकता, लोकांना न घाबरता तो त्या ठिकाणी ओरडू लागला आणि त्याची जी ओरड आहे ती देवाच्या कानापर्यंत गेली, येशूच्या कानापर्यंत गेली. आणि तुम्हाला ते का, येशूने त्याचं ऐकलं आणि येशूने ऐकल्यानंतर येशू हा तिथून पुढे चालताना झाला. येशू थांबला आणि येशूने त्या ठिकाणी त्याला माझ्याकडे आणा अशा प्रकारे काय केलं माहिती का, लोकांना सांगितलं. आणि ज्या वेळेला ह्या आंधळ्या व्यक्तीला येशूकडे आणण्यात आलं ना, त्यावेळेला येशूने त्याला विचारलं, मी तुझ्यासाठी काय करावी अशी तुझी इच्छा आहे. तो म्हणाला, माझ्या जीवनामध्ये इतक्या वर्षापासून मी ह्या समस्येचा सामना करत आहे आणि आता मला ही समस्या नको आहे. मी तुला यासाठी आवाज मारला की तुम्हाला या समस्येत काय करावं, बाहेर काढावं. लक्ष द्या, वचन सांगत आहे की ही गोष्ट हा व्यक्ती येशू बरोबर बोलत असताना येशू त्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट त्याच्या संदर्भात बोलत आहे ती ही, येशू त्याला म्हणाला, तुझी इच्छा काय आहे याच्यासाठी करावं. तो म्हणाला, आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी मला दृष्टी हवी आहे. येशू म्हणाला, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. लक्ष द्या, आपल्या जीवनामध्ये समस्या किती का मोठी असेल ना, त्या समस्येतून बाहेर निघत असताना आपण ओरडलं पाहिजे. ओरडणं काय माहिती का, प्रार्थना. ओरडण्या ठिकाणी काय माहिती का, प्रार्थना आहे. ओरडण्या ठिकाणी काय माहिती का, विनंती आहे. ओरडणं काय माहिती का, आपल्या जीवनातल्या गोष्टी ह्या शब्दामध्ये आपण देवापर्यंत सांगायलाच आणि त्या सांगत असताना लक्ष द्या, तुम्ही त्या सांगू नये प्रॉपरपणे म्हणून अनेक अडखळण येतील, अनेक अडखळण येतील. त्यावेळेला तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. तुम्हाला त्या अडखळणाच्या ऐकून तुम्हाला शांत बसायचं आहे का त्या अडखळणाच्या विरोधामध्ये आणखीन आपला आवाज हा उंच करायचा. जर तुम्ही त्या ठिकाणी अडखळणाचं ऐकून जर शांत बसला तर तुमचा आवाज देवापर्यंत पोहोचणार नाही आणि ज्या समस्येची तुम्ही लढत आहात ती समस्या दिवसेंदिवस वाढत जाईल. पण जर तुम्ही तुमच्या समस्यांना शांत बसवलं आणि त्यासमोर तुम्ही जर आपला आवाज उंच केला तर तुमचा आवाज देवापर्यंत पोहोचेल. लक्ष द्या, तुमचा जो आवाज आहे ना तो देवापर्यंत पोहोचल आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही देवाला आवाज मारला ना ती गोष्ट देव तुमच्या जीवनामध्ये करेल. हे आपण कधीही विसरू नये, हे आपण कधीही विसरू नये. बघा, वचन सांगत आहे, हा जो आंधळा बर्थमय ना तो थांबला नाही, तो ओरडला. लोकांनी त्याला थांबवलं, नाही थांबला. परिणाम काय झाला माहिती का, वचन सांगतो की त्याला त्याची दृष्टी परत मिळाली. त्याला त्याची जी दृष्टी आहे ना ती त्याला परत मिळाली. लक्ष द्या, आणि आपल्या जीवनामध्ये आपण जर ओरडलो, देवाला आवाज दिला मनापासून, तर आपल्या जीवनातून सर्व समस्या काय करून बाहेर काढून टाकू शकतो. म्हणून समस्येतून बाहेर निघण्याकरता प्रार्थना करा, ओरडा. देव निश्चित अर्थाने आपला आवाज ऐकल्याशिवाय राहणार नाही. चौथा मुद्दा लिहा, मुद्दा क्रमांक 4 लिहा, आभार मानणारा नेहमी उभा असतो. लक्ष द्या, मुद्दा क्रमांक 4 लिहा, आभार मानणारा नेहमी उभा असतो किंवा धन्यवाद विजय
लावायला लावतो. मुद्दा क्रमांक 4 लिहा. धन्यवादात विजय लपलेला असतो. किंवा असं लिहा, आभार मानणारा नेहमी उभा असतो. बघा, ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये देव आपल्याला समस्येतून बाहेर काढतो, त्यावेळेला आपण देवाप्रती कृतज्ञ असणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला देव आपल्याला आपल्या समस्येतून बाहेर काढतो ना, त्यावेळेला आपण देवाप्रती धन्यवाद देणं फार गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये जर आपण मागवून बघितलं तर अनगिनत अशा प्रकारच्या समस्येतून देवाने आपल्याला बाहेर काढलंय. पण त्या समस्येबद्दल आपण देवाला धन्यवाद दिला आहे का? त्या समस्येबद्दल आपण देवाचे आभार मानले आहे का? बघा, लूक शुभवर्तमान 17 अध्याय आणि 15 आणि 19 वचन वाचा. 15 आणि 19 वचन. लूक 17 अध्याय 15 वचन आणि 19 वचन. आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला. हा तर शेमरोनी होता. तेव्हा त्याने म्हटले, उठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी वचन सांगत आहे की एक व्यक्ती हा येशूकडे आला आणि त्याने येशूचे आभार मानले. आणि का त्याने येशूचे आभार मानले, हा वृत्तांत पूर्ण वाचल्यानंतर आपल्याला समजतं की हा व्यक्ती एका भयंकर अशा आजाराने ग्रस्त होता. आणि तो आजार होता कुष्ठरोग. लक्ष द्या. पण हाच नाही, याच्या बरोबर आणखी 9 जण होते याच्या बरोबरीला. आणि ह्या 10च्या 10 लोकांनी येशू हा शमरोनामधून आणि गालिलमधून जात असताना ह्या आजारी लोकांनी त्याला बघितलं, कुष्ठरोगाने त्याला बघितलं. आणि त्यांनी येशूला विनंती केली की आमच्यावरती दया कर, आमचा आजार बरा कर. आणि येशूने त्यांना याचकाकडे पाठवलं असताना रस्त्यामध्येच हे 10च्या 10 बरे झाले. पण तुम्हाला माहिती का, त्या 10 मधून फक्त एकच व्यक्ती हा देवाप्रती कृतज्ञ होता. त्या 10 मधून फक्त एकच व्यक्ती हा देवाप्रती धन्यवादाने भरलेला होता. त्या 10 पैकी एकच व्यक्ती हा देवाप्रती आभार मानण्याच्या अनुषंगातून घरी न जाता तो परत आला होता. आणि वचन सांगत आहे अतिशय स्पष्टपणे की तो ज्या वेळेला येशूकडे आला त्यावेळेला तो येशूचा मोठ्याने, देवाचा मोठ्याने महिमा वर्णू लागला. लक्ष द्या, ज्या वेळेला देव तुमच्या जीवनातल्या समस्या सोडवतो, ज्या वेळेला देव तुम्हाला आरोग्य देतो, ज्या वेळेला देव तुमच्या जीवनामध्ये तुमचे राहिलेले काम करतो, त्यावेळेला ज्या वेळेला ते होतात ना, त्यावेळेला विसरू नका देवाला. त्यावेळेला देवाला पाठमोर होऊ नका. त्यावेळेला देवाप्रती कृतज्ञ अंतःकरण जे आहे ते ठेवा. त्यावेळेला देवाप्रती धन्यवादाचं हृदय ठेवा. त्यावेळेला देवाप्रती जे आहे ना आभार मानणारं हृदय जे आहे ते ठेवलं पाहिजे. कारण वचन स्पष्टपणे जेव्हा आपण वाचतो ना, लूक शुभवर्तमान 17 अध्याय 12 ते 19 या ठिकाणी 10च्या 10 लोक बरे झाले होते. आणि देवाची अपेक्षा होती की 10 जणांनी आलं पाहिजे. पण तुम्हाला ते का एकच जण आला, तो एकच जण देवाकडे आला. हा एक व्यक्ती आपण बनणं फार गरजेचं आहे. आणि हा एक व्यक्ती आपण बनण्याकरता आपण आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टींची आठवण केली पाहिजे. माझी परिस्थिती कशी होती आणि आता कशी आहे, मी कोणत्या गोष्टीने घेऊन स्ट्रगल करत होतो आणि आता माझे दिवस किती चांगले आहे. माझ्या जीवनामध्ये कोणता आजार होता, देवाने मला बरं केलं. माझ्या जीवनामध्ये कोणते प्रॉब्लेम होते, त्यातून देवाने मला बाहेर काढलं. लक्ष द्या, तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीने घेऊन तुम्ही तुमच्या स्वतःचं आत्मपरीक्षण करून देवाला आभार मानण्याकरता कोणत्या कोणत्या गोष्टी आहे त्या आठवण, त्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. आजच्या रात्रीच्या वेळेला विश्राम झोपल्या. हो, देवाला धन्यवाद द्या. आपलं हृदय देवाप्रती कृतज्ञ असणं फार गरजेचं आहे. आपलं हृदय देवाप्रती धन्यवाद असणं फार गरजेचं आहे. आणि जर आपलं हृदय अशा प्रकारचं देवाप्रती असेल तर कोणत्या समस्या ह्या आपल्यावरती हावी होणार नाही. आणि समस्या किती जरी आल्या, देवाला माहिती आहे की माझा मुलगा, माझी मुलगी ही मला धन्यवाद देते ज्यावेळेस तिच्या जीवनामध्ये काम करतो. ज्यावेळेस मी तिच्या जीवनातून आजार, समस्या, प्रॉब्लेम काढतो, त्यावेळेला माझी मुलगी, माझा मुलगा हा मला धन्यवाद देतो, माझा महिमा करतो आणि मला त्याच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी कराव्या लागतात. धन्यवाद देणारं हृदय ठेवा, आभार मानणारं हृदय ठेवा, देवाची स्तुती करणारं हृदय ठेवा. आणि निश्चित अर्थाने देव हा तुम्हाला अधिक आणि अधिक आशीर्वाद केल्याशिवाय राहणार.
देव या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. यावेळेला आपण